झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। लीला, सॉरी, 1-2 मिनिटं जरा बाहेर येतेस? मला बोलायचंय। किशोर सर, काय झालं? दुर्गा बरी आहे ना? नाही, दुर्गा बरी आहे। मला जरा तुझ्याशीच बोलायचं होतं। माझ्याशी? हो, तू अंतराळींना दिल्लीला जाण्याबद्दल काही सांगितलंस का? नाही, म्हणजे मी सांगणार होते पण त्या झोपल्या आहेत। मी एक गोष्ट सांगू? म्हणजे मला असं वाटतंय, अंतराळींना आता दिल्लीला पाठवण्यापेक्षा त्या जर आपल्याबरोबर राहिल्या तर त्यांची मेमरी लवकर परत येईल असं मला वाटतंय। बरोबर आहे तुमचं, पण किशोर सर, हे जे काय म्हणाले की जर त्यांना बेस्ट ट्रीटमेंट दिल्लीला जाऊनच मिळणार असेल तर आपण त्यालाच पहिला प्रेफरन्स द्यायला हवा ना। ही पण एजेची पोपटपंची करायला लागली। तेही बरोबरच आहे म्हणा, दिल्लीला गेले तर बरंच होईल। कोण जात आहे दिल्लीला? अरे, असे का बघताय तुम्ही? कोण जात आहे दिल्लीला? किशोर सर, किशोर सर दिल्लीला जाणार होते, बिझनेसची मीटिंग आहे काहीतरी म्हणून। तर दुर्गा आत्ताच आजारपणातनं उठली आहे, म्हणून ते सांगत होते की काळजी घे तिची। बरं, सॉरी, मी मध्येच तुमचं बोलणं ऐकलं। म्हणजे मगाशी जाग आली आणि लीला बाजूला दिसली नाही तर तुला शोधतच बाहेर आले होते। नाही, हरकत नाही। लीला, मला एवढंच सांगायचं होतं, प्लीज दुर्गाची काळजी घे। हो, मी घेईन ना काळजी दुर्गाची। झोपा तुम्ही। गुड नाईट। गुड नाईट। चला। देवा, माझी अशी का परीक्षा बघतोस तू? मला हा एकटेपणा सहन होत नाही आता। लीला किती आपुलकीने मला तिच्या घरी घेऊन आली आहे, पण तिचं हे भरलेलं घर बघून मला माझा एकटेपणा परत परत नव्याने जाणवतोय। मला माझ्या एकटेपणाची जाणीव अजूनच होतीये। लीला हे सगळं मैत्रीच्या नात्याने करतीये, पण मी तिच्यावर मात्र फक्त ओझ बनून राहतीये। नाही, मला हा एकटेपणा सहन होत नाहीये।
अंतरात अंतरात आई. केवढं भयंकर स्वप्न होतं. का पडलं असेल मला हे असं स्वप्न. लताताई, तुम्ही परवानगी दिल्याशिवाय आम्ही अंतराच्या बाबतीत कोणताही निर्णय घेणार नाही. अहो एजे आणि तुम्ही अंतराची फॅमिली आहात आणि तुम्ही आमच्यापेक्षा जास्त अंतराची काळजी घ्याल यात काहीच दुमत नाहीये. अहो एवढ्या मोठ्या डॉक्टरांकडून तुम्ही तिची ट्रीटमेंट करून घेणार आहात ह्यात आम्हाला आनंदच आहे. आणि तुम्ही सगळ्या फॅमिलींनी मिळून जो निर्णय घेतला आहे ना अंतराच्या बाबतीत तो अगदी योग्य आहे. आम्हाला त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अंतराला तुम्ही दिल्लीला अगदीच पाठवू शकता. थँक्यू. थँक्यू. किशोर, ही शेवटची आशा होती आपली, ती ही संपली. झालं, या बाईने सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं. नाहीतर काय. बरं तुमची काही हरकत नसेल तर मी अंतराला भेटू शकते का? हो, म्हणजे काय असं काय विचारताय? फक्त लताताई, दिल्लीला जाण्याबद्दल इतक्यात त्यांना काही सांगू नका. हो हो, मी तुम्ही सांगितल्याशिवाय मी तिला काहीच सांगणार नाही. अभिषेक दादा, दादा ताईंना अंतरा मॅडमच्या रूममध्ये घेऊन जा. आजच रात्री मी अंतराला दिल्लीला शिफ्ट करायची प्रोव्हिजन करतो. डॉक्टर नायाची अपॉइंटमेंट घेतो. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज